नमस्कार, प्रियाज रसोई मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत 2 पद्धतीने भेंडीची भाजी। त्यासाठी कोणकोणते साहित्य घेतले आहे ते आपण पाहूयात। पावशेर भेंडी घेतली आहे। भेंडी स्वच्छ धुवून पुसून काप करून घेतले आहेत। लसणाचे बारीक काप करून घेतलेले आहेत। 2 ते 3 मिरच्यांचे काप करून घ्यायचे। फोडणीसाठी जिरे, मोहरी घेतली आहे। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी जिरी घालायचं आहे। मोहरी जिरीची फोडणी झाली की आपण त्यामध्ये आता लसूण घालायचा। लसूण चांगला लालसर होत आला की त्यामध्ये मिरच्या घालायच्या। मिरची चांगली परतून झाली की त्यामध्ये चिरलेली भेंडी आहे ती घालायची। भेंडी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची। भेंडीमध्ये मीठ लगेच टाकायचे नाही, कारण मिठामुळे भाजीला पाणी सुटते आणि भेंडी चिकट होते। भेंडी परतून झाली की 1 ते 2 मिनिटांसाठी त्यावरती झाकण ठेवायचं आहे। मध्ये मध्ये भाजी हलवत राहायचं। तुम्ही पाहू शकता आपली भाजी बिलकुल चिकट झालेली नाहीये। अजून एखादा मिनिट शिजण्यासाठी झाकण ठेवायचं। भेंडी आता बऱ्यापैकी शिजलेली आहे। आता आपण त्यामध्ये मीठ घालूयात। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। भेंडीची भाजी आता शिजलेली आहे। आता आपण त्यामध्ये कूट घालायचं आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी भेंडी बारीक गॅसवरती ठेवायची आहे। अशा प्रकारे साध्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे। आता आपण दुसऱ्या पद्धतीची भाजी बनवायला घेऊया। इथे पण आपण भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली आहे। बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। लसूण पाकळ्यांचे काप करून घेतलेले आहेत। मिरचीचे काप करून घेतलेले आहेत। फोडणीसाठी मोहरी जिरे घेतले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे। मिरचीऐवजी तुम्ही लाल तिखटाचाही वापर करू शकता। चला तर मग आता आपण सुरुवात करूयात। कढईमध्ये तेल चांगलं गरम झालं की फोडणीसाठी मोहरी जिरे घालायची। फोडणी देऊन झाली की त्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या। लसूण चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। तसेच आता त्यामध्ये मिरची घालायची। मिरची परतून झाली की त्यामध्ये चिरलेला कांदा आहे तो घालायचा। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतायचा नाही। 2 ते 3 मिनिटं कांदा चांगला परतून घ्यायचा। आता त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो परतून झाला की आता आपण त्यामध्ये भेंडी घालून घेऊयात। भेंडी चांगली हलवून घ्यायची। तसेच त्यावरती 2 ते 3 मिनिटे शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे। भाजी मध्ये मध्ये हलवत राहायचे, जेणेकरून ती कढईच्या तळाशी चिकटणार नाही। भाजी थोडीशी कच्ची आहे। अजून 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूयात। भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे। आता आपण त्यामध्ये मीठ घालून घेऊयात। अशा प्रकारे आपली भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे। भेंडीची भाजी बनवायला सोपी आहे आणि खूप कमी वेळ लागतो। लहान मुलांना डब्याला देण्यासाठी किंवा साईड भाजी म्हणूनही आपण भेंडीची भाजी बनवू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।